नमस्कार, मी मिलिंदा पवार। एक शासन न्यूज महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दैनिक प्रभात देवरुखकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे। तात्यांचे असते त्यांचं स्वागत होत आहे देवरुखकर साहेबांचं। वरती या स्टेजवर व्यासपीठावर या। नकळत जर समजा अजून कोण सुनील सांगळे सुनील सांगळे आणि फॅमिली त्यांचा सत्कार योगेश माने करतील। विश्वजित भोसले यांचंही स्वागत होत आहे। फॅमिली या ठिकाणी याचंही स्वागत स्वीकारण्यासाठी। मी मनपूर्वक आपलं स्वागत करत आहे। या आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सोहळ्याचा आनंद या ठिकाणी द्विगुणित करण्यासाठी आपला आजचा जो क्षण आहे तो आपल्या कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहील अशा पद्धतीनं आजचा आपला हा क्षण राहणार आहे, तो आपण आपल्या मेमरीत ठेवावा। यानंतर आपलं आजचं ज्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट जे आहे, हेतू आहे, तो हेतू म्हणजेच प्रास्ताविक या ठिकाणी सादर होणार आहे। मी विनायक दादांना विनंती करतो की आपण या आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सातारा निवासी तारगावकर मित्रसमूह आणि इथे जमलेले माझे सर्व मित्र बंधू भगिनी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजचा खरं तर हा स्नेह मेळावा ही संकल्पना आम्ही ज्यावेळेला काढली त्यावेळी अगदी नगण्य लोकांची उपस्थिती असायची, पण हळूहळू हा व्याप आमचा वाढत गेला। आजचा हा क्षण केवळ याचा कार्यक्रमाचा नाही तर आपल्या नात्यांचा, आठवणींचा आणि आपुलकीच्या धाग्यांचा उत्सव आहे। आपण सर्वजण येथे सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या सातारा निवासी तारगावकर स्नेहसंमेलन व सत्कार सोहळ्यासाठी एकत्र जमलो आहोत, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। सातारा नगरीत वास्तव्यास असलेल्या तारगावकरांना एकत्र आणण्याची कल्पना साधारणपणे कोरोनाच्या आधी 5-6 वर्षापूर्वीच आकाराला आली होती
त्या काळात आपले आत्ताचे अध्यक्ष प्रकाश कापसे आणि माझी झालेली एक साधी भेट पुढे मोठ्या कार्याचा प्रारंभ ठरली. आमच्या चर्चेच्या योगात साताऱ्यात आपल्या किती कुटुंबांचा वावर आहे हा प्रश्न समोर आला आणि त्याच प्रश्नातून एक सुंदर संकल्पनेचा जन्म झाला. मी माझ्या मनातील विचार मांडला. आपल्या माणसांना शोधायचं, जोडायचं आणि एकमेकांच्या आधाराचं जाळं उभं करायचं. प्रकाश कापसे यांनी हा विचार मनापासून स्वीकारला आणि घराघरात जाऊन संपर्क, फोन नंबर व माहिती गोळा करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. ते माणसं शोधत गेले, मी माणसं जोडत गेलो. या परिश्रमातून सातारा निवासी तारगावकर या समूहाची पायाभरणी झाली आणि या कार्यक्रमामागे एक भावनिक अनुभव दडलेला आहे. मी नोकरीच्या निमित्ताने मुंबई वास्तव्यास असताना तेथे आपल्या सुमारे 200 कुटुंबाचा विखुरलेला वावर पाहिला. 1992च्या अस्थिर काळात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाने मनाला खोलवर स्पर्श केला आणि त्या क्षणी आपलेपणाची साखळी किती महत्त्वाची असते याची प्रकर्षाने मला जाणीव झाली. त्या जाणीवेतूनच मुंबई निवासी तारगावकर ऐक्यवर्धक संघटनेची मी स्थापना केली. तात्या तुम्हाला आठवत असेल 92 सालीच्या नंतर आपण कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेला तारगाव निवासी ऐक्यवर्धक नाही, मुंबई निवासी ऐक्यवर्धक संघटना तारगावची होती. तिचा जन्म त्यावेळेला तिथे स्थापना केली होती. एकमेकांच्या मदतीला धावून जाणं हे त्यावेळेला आमचं धोरण होतं. आणि त्या काळी मुंबईमध्ये बैठकीचे गाळे असायचे. आपल्या मोहितेवाडीचा गाळा होता, दुर्गवाडीचा गाळा होता, पुशेसावळीचा गाळा होता आणि ज्या विभागात मी गोडद विभागात राहत होतो त्या आपल्या आजूबाजूचे सगळ्यांचे गाळे असायचे आणि तिथं एकत्र ते लोक राहायचे. पण खंत होती मनाला की तारगावचाच गाळा किंवा मुंबईमध्ये कुठं नव्हता. त्यामुळं मी तिथं त्या ठिकाणी मुंबई निवासी ऐक्यवर्धक संघटना अशी स्थापना केली होती आणि सर्व एकत्र आम्ही तिथे जमलो होतो. आणि त्याच्यातून ही संकल्पना आता रिटायर झाल्यानंतर इकडे सातारला आलो. आता म्हणजे साताऱ्यातले पण आपण एकत्र एका छत्राखाली आणूया जेणेकरून एकमेकांना एका क्षणी एक व्हॉट्सअपला मेसेज केला की आता सगळे जमा होतात. त्यावेळेला तर मुंबईत 92 साली व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, तरी सुद्धा माणसं फोनवरती आम्ही गोळा केली होती आणि ती संकल्पना आज आपली इथं उदयाला आलेली आहे. याच्यातून आणि याच्या पाठीमागे बऱ्याच जणांचा हात आहे. कारण माझं काय ते एकट्याचं ना, माझी फक्त संकल्पना होती, परंतु मदतनीस म्हणून हे सगळे आता दिसत आहेत. ती सर्व मंडळी आमचे सुहास जंगम आहे, समोर सुनील सांगळे आहेत, योगेश महाडिक आहेत, इकडे गणेश कोकिळ आहेत, विशाल स्वामी, आबा भोसले, हे असे सगळे खंबीर आणि कणखर मंडळी पाठीशी होती. त्यामुळे आपण आज सगळ्यांना एकत्र करू शकलो आणि दरवर्षी अशाच प्रकारचा हा कार्यक्रम इथं होतच जाईल, याबद्दल वादच नाही. फक्त आता या वेळेला तर थोडी उपस्थिती कमी आहे. गेल्या वेळेला आपल्याला ही जागा पुरली नव्हती. आता इथं लग्नाची तारीख वगैरे असल्यामुळं कदाचित माणसं कमी आलेली आहेत, परंतु ही साखळी वाढतच जाईल, कमी होणार नाही याची मी गॅरंटी घेतो. आणि पुढील तर तात्या माझी एक इच्छा आहे, हे सातारा निवासी आहेच पण आम्हाला पुणे निवासी पण करायचे आहे. पुण्यातली सुद्धा संघटना एकत्र करायची आहे आणि पुणे निवासी तारगावकर हे सुद्धा करण्याची आमची एक मानस आहे. कदाचित आमचा मुलगा आता समजा पुण्याला गेला तर तिथं जर मला जायचा योग आला तर तिथं पण मी गप्प बसणार नाही, तिथेही काहीतरी करून दाखवेन. तर अशा प्रकारे सातारा निवासी तारगावकर ही स्थापना झालेली आहे. याचं एक प्रास्ताविक मी आपल्या समोर मांडली आणि मी थांबतो. जय जय महाराष्ट्र. आपल्याला एक असं अपेक्षित आहे की आपल्या या परिवारातलं जर समजा कोणाची मुलं काही चमकदार असतील तर त्यांनी इथं सादरीकरण करावं, त्यांना संधी मिळावी. ढेगाणं होते आणि ते मोडीत होते, आम्हाला काही ते समजलं नाही. असं एक चांगलं गाव तुमच्या गावाला परंपरा आहे, संस्कार चांगले आहेत आणि अशा
चांगल्या गावाचं काम करण्याची संधी मी सुद्धा त्यावेळेला ठरवलं की आपण नोकरी करायची नाही, आपण शेती करायची. आणि शेती तरी का करायची, तर शेती कृष्णाकाठी असणारं गाव, तीरावरती असणारं गाव. तर खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्यांचा उद्धार व्हायचा असेल, शेतकऱ्यांचा जर आर्थिक मान उंचवायचा असेल, शेतकऱ्यांना जर सुबत्ता यायची असेल जीवनात, तर शेतीला पाणी मिळालं पाहिजे. कॅनॉल येणार करून अशी 20 वर्ष गेली, धरणं झाली होती, पण अनुशेष विदर्भाचा आडवा आला, त्यामुळं धरणाची कामं लेट झाली. आणि आम्ही मग सर्वांनी मिळून, त्यात उद्धवराव मोरे असतील, आमचे सहकारी मित्र तुम्हाला सांगतो शंकर भाऊ असतील, आणि सरांच्याकडं आम्ही नेहमी अप्रोच असायचो शिंदे सरांच्याकडं. आणि आम्ही गावाला पहिलं पाणी द्यायचं, शेतीला पाणी द्यायचं. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो मग सोसायटीची सत्ता तुम्हाला सांगतो ताब्यात आली, ग्रामपंचायत ताब्यात आली. या सान्निध्यातून शंकरराव अण्णा आमदार असतील, बाळासाहेब पाटील 15 वर्ष आमदार होते. या सर्वांच्या माध्यमातून गावाचा विकास कसा झाला पाहिजे, गाव अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. आणि सक्षम होताना आपल्या मूळ संस्था आहेत, आपला हायस्कूल असेल, आज 750 विद्यार्थी आहेत. अतिशय चांगलं गुणवत्तापूर्ण हायस्कूल असणारं ग्रामीण भागातलं एकमेव गाव आहे. पाणी पुरवठ्याची स्कीम असेल, अशा अनेक बाबीवरती तुम्हाला सांगतो आम्ही सर्वांनी मिळून निस्वार्थीपणे काम केलं. कधीही अगदी कुणी स्वार्थानं तिकडं पाहिलं नाही. आणि आपला माणूस हा उभा केला पाहिजे. आपला माणूस फोटो वगैरे मी जमेल तेवढे व्हॉट्सअपच्या या सोशल मीडियावरती मी दिलेले होते. तर याप्रमाणे हे एक माझं आवडतं म्हणूया काम आहे. आता मी लिहितो आहे, बहुधा मी सकाळीच व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मेसेज लिहिलेला आहे की मी सध्या सातारचे प्रतापसिंह महाराज यांच्यावरती लिहितो आहे. म्हणजे जे शेवटचे महाराज होते, त्यानंतर इंग्रजांची राजवट आली, या सातारा राज्य खालसा झालं, मराठा सत्ता खालसा झाली. आणि